इथले पैसे कुठे आहेत? पैसे? कसले पैसे? कुणाचे पैसे? कुठले पैसे? तुम्हाला कोणी सांगितलं इकडे पैसे आहेत? गुप्तधन आहे का? मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. पैसे कुठे आहेत? आवाज खाली. तुम्हाला कसं माहित इथं पैसे होते? स्वतःच्या डोळ्याने बघितलंय मी. हा, माझा पाठलाग केला तर. पैसे कुठे आहेत? तुम्हाला काही येडी वाटले का हो मी? तुम्हाला ना मी चांगलंच ओळखून आहे. तुम्ही मला विचारलं आणि मी तुम्हाला सांगितलं. एवढी साधी नाही राहिली उलाली आता. तुमच्या हाताला पैसा लागला की तुम्ही माझ्या हाताला लागणार नाही. इथनं पळून जाल. हे न कळण्या इतकी दूधखुळी नाही राहिली. अहो तसं नाही लालेची. तुम्ही समजता तसं काय सुद्धा नाही. मी उगाच काळजीपोटी. काळजी नका करू. त्यातच तुमचं भलं आहे. पैसे एकदम सुरक्षित ठिकाणी ठेवले. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला माराल तर मी जिवंत होऊन परत येईन तुमच्या मानगुटीवर बसायला. त्यामुळे हे सगळे विचार सोडून द्या आणि आता घरी चला. लय उशीर झालाय. घरचे चुकून उठले तर त्यांना संशय यायचा तुमच्यावर. आणि हा, तुमची कष्टाची कमाई सोबत घेऊन या. हा, लालेजी तुम्ही विनाकारण गोष्ट ताणताय बरं का. आता नाही, तुम्हाला पैसे खर्च करायचे आहेत करा, वापरायचे आहेत वापरा. नाही कोण म्हणतंय? पैसे खर्च करण्यासाठी असतात, वापरण्यासाठी असतात, ठेवण्यासाठी थोडे असतात. बरं ठेवलेच तरी का नाही, असे बाहेर कशाला ठेवायचेत म्हणून तुम्ही घरात आणून ठेवा की. हो का? मला नाहीये पैशांची हाव. ती असती तर पैशाचं लपून नसतं ठेवली मी. पण तुमचा सगळा जीव पैशात आहे ना, त्यामुळे सारखं सारखं त्या पैशाच्या मागं पळताय. मला हे पण चांगलंच माहिती आहे, जोपर्यंत माझ्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात. त्यामुळे हा पैशाचा विचार सोडून द्या. ह्या जन्मात तरी तुमची माझ्यापासून सुटका नाही. झोपा. या देवी सिंगला एकच गोष्ट कंट्रोल करू शकते, ती म्हणजे पैसा. आणि तोच हिच्याकडे आहे म्हणून मी शांत आहे. खूप हुशार आहेस ना तू, पण तुझी हुशारी बाहेर काढायला मला वेळ नाही लागणार. पण त्याआधी तुझ्याकडून पैसे कुठे आहेत हे कळलं पाहिजे, मग पुढचा प्लॅन करता येईल. अहो काय कसला विचार करताय? रागाच्या भरात काय करायला जाऊ नका, तुमचंच नुकसान होईल. झोपा. मी काय म्हणतोय लालेची? काय म्हणताय? हे बघा, बोला. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मी तुमचं आहे, तुम्ही माझ्या आहे. आपल्याकडे एवढे पैसे आहेत, आपण सुखानं जगू शकतो की. आपल्याकडे एवढे पण पैसे नाहीत की आयुष्यभर आपण सुखात जगू शकतो. पण मी फक्त तुमच्या पैशांबद्दल बोलतच नाही, माझ्याकडे पण लय पैसे आहेत, दागिने आहेत. आपण दोघांचे पैसे असे मिक्स करू आणि सुखानं आयुष्य जगू. त्या पैशांबद्दल आत्ताच का सांगू वाटलं यांना?
ते आर्य आणि माधुरीसारखं मला पण येडं बनवून पैसे मिळताच इथनं पळून जायचा प्लॅन दिसतोय यांचा. अहो आपल्याकडे एवढे पैसे आहेत लालीजी, आपण जर काही इथंच थांबलो तर हे घरातल्यांचे सगळे कर्ज द्यावे लागते, सगळे पैसे त्यातच जातात, मग आपल्या हातात काय ढेकळं. अहो आपण असं श्रीमंतीत जगूयात की. खरंच आपण फक्त दोघं जगू शकतो? हां जगू शकतो. अहो लालीजी आपण असं कुठं जरी असं डोंगराच्या पठारावर असं छोटंसं लाकडाचं घर बांधू, असं पक्षी किलबिल किलबिल करतात त्याचा आवाज, समोर अशी फुलांची बाग, तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करणार, मी पांढऱ्या घोड्यावरनं घरी येणार, असं परीकथेमध्ये जसं असतं का नाही तसंच जगू की, राजा राणीसारखा संसार करू. हेच हेच हवं होतं मला आयुष्यात. मला ना फक्त तुम्ही हवे आहात, बाकीचं काहीच नकोय. पण खरंच तुमच्याकडे पैसे आणि दागिने आहेत का? होय. कुठे? आता हिला असंच हळूहळू बाटलीत उतरवतो आणि कायमचं बाटलीतच ठेवतो. नाही म्हणजे असा कसा विश्वास ठेवू ना तुमच्यावर. एक काम करा ना, तुम्ही तुमच्याकडचे पैसे आणि दागिने मला दाखवा, मग मी पैसे कुठे लपवून ठेवलेत ती जागा तुम्हाला दाखवते. चालेल? चालेल. उद्या सकाळीच माझ्याकडचे पैसे आणि दागिने तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, चालेल. आता झोपा का गावभर कुदळ घेऊन फिरणार आहे मी पैसे कुठे लपवले ते शोधायला? अहो रात्रीचं कुदळ बिदळ घेऊन कसं दिसेल ते. झोपतो मी. गुड नाईट. काय म्हणतोय पेशंट? काही नाही, जेवण करत होता, रक्ताची उलटी झाली. बघा जरा. काय सगळं ठीक आहे ना? काहीतरी गडबड आहे. मी दिलेली औषधं आणि जेवण याला वेळेवर देताय ना? भाई देते की. साकेत तू आता आराम कर. मी औषधं बदलून देतो, त्यानं निश्चित फरक पडेल. नाही, हे मी दिलेलं औषध नाहीये.